हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA PSY 270 मानवी विनिमय आणि समायोजन या बुक्समधून आपण IMP टॉपिक्स बघणार आहोत. IMP प्रश्नोत्तर बघणार आहोत. घटक क्रमांक 4 ह्या लेसन्सचे अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला आता आपण प्रश्नोत्तर बघू. संप्रेषण पातळ आणि मानवी जीवनातील महत्त्व. खाली दिलेल्या प्रश्नापैकी 75 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न 1. संप्रेषणाचे 5 सूत्र लिहा. संप्रेषणाची 5 सूत्रे खालीलप्रमाणे. हेतू स्पष्ट असावा. हेतू स्पष्ट असावा. आपल्याला काय सांगायचे आहे व ते का सांगायचे आहे हे निश्चित करा. सांगण्याचे हेतू स्पष्ट असावा. 2. स्पष्ट भाषा असावी. भाषा स्पष्ट व सुबोध असावी. भाषा अभाषिक चिन्हाशी सुसंगत असावी. 3. कठीणपणा टाळावा. ऐकणाऱ्याला कंटाळा येईल इतके दीर्घ संप्रेषण टाळावे. तसेच आकलन कठीण होईल इतके ते त्रोटकही नसावे. 4. योग्य वातावरण निर्मिती. संप्रेषण फलदायी होण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करावयास हवी. संघटनेची रचना लवचिक असावी. सर्वक्षम स्तुती व एकांतात समज हे तत्व अनुसरावे. 5. आशयाची समज. संप्रेषण ही दुतर्फी प्रक्रिया आहे हे लक्षात घ्यावे. केवळ आशय संक्रमित करून प्रक्रिया संपत नाही. प्रश्न 2. व्यवस्थापन क्षेत्रात संप्रेषणाचे महत्त्व लिहा. उत्तर. संघटनेत व्यवस्थापकांना संचालकापासून ते त्यांच्या वरच्या व खालच्या पातळीवरील अधिकारी, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख व कामगारांपर्यंत संपर्क साधावा लागतो. कामगारांना सूचना देणे, वाटाघाटी करणे, विधायक टीका करणे, कामगारांचा गौरव करणे, कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, मतभेद दूर करणे, तक्रारीची दखल घेणे व इत्यादी परिस्थितीत संप्रेषणाची गरज असते. या परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी कौशल्य व काही सूत्रांची आवश्यकता असते. युक्ती, आत्मविश्वास, शांतवृत्ती, निर्णय क्षमता, स्पष्टता इत्यादी संघटनेच्या यशासाठी बाहेरही अनेकांचे संप्रेषण साधावे लागते. विविध पद्धतींनी ह्या सर्वांना हाताळावे लागते. अनेक भाषावर प्रभुत्व कमवावे लागते. संघटनेची बाहेरच्या जगात चांगली प्रतिमा निर्माण करून निरोगी स्नेहपूर्ण सार्वजनिक संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता असते. 3. प्रश्न क्रमांक 3. निरोगी मानवी संबंध प्रस्थापित करण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर. निरोगी मानवी संबंध प्रस्थापित होण्यासाठी काही गोष्टींची जरुरी असते. त्या अशा. परिणामकारक संप्रेषण, स्वतःमध्ये व इतरांमध्ये प्रेरणा निर्माण करणे. 3. जबाबदार नेतृत्व तयार करणे. 4. तदनुभोवती इतरांच्या गरजा व इच्छा चांगल्या प्रकारे समजावून घेणे. संप्रेषणामुळे परस्परांचा दृष्टिकोन समजावून घेणे शक्य होते. मानवाच्या स्वतःच्या अस्तित्वासाठीच संप्रेषणाच्या क्षमतेला मध्यवर्ती महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे संप्रेषणाच्या प्रक्रियेकडे आधुनिक काळात अधिक लक्ष वेधले गेले आहे. औद्योगिक संरचनेत संप्रेषण प्रक्रियेला अतिशय महत्त्व आहे. धोरण निश्चिती, नियंत्रण, निर्णय प्रक्रिया या सर्व प्रक्रियांच्या यशस्वीतेसाठी उत्तम संप्रेषणाची गरज आहे. 4. प्रश्न क्रमांक 4. सुलभ संप्रेषणामुळे मनोधैर्य वाढते ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. व्यवस्थापन वर्ग व कामगार वर्ग हे संघटनेचे अविभाज्य भाग असतात. उत्कृष्ट मालाची निर्मिती करून उत्पादनात सतत वाढ करणे हे दोन्ही वर्गाचे समान उद्दिष्ट असते. दोन्ही वर्गाच्या परस्पराकडून काही निश्चित अपेक्षा असतात. कामगाराने आपले काम चोख करावे ही व्यवस्थापनाची अपेक्षा असते, तर आपल्याला न्याय, वेतन, भत्ते व इतर हक्क मिळावेत ही कामगाराची अपेक्षा असते. कामगाराच्या अपेक्षेची, तक्रारीची व अडचणीच्या व्यवस्थापनाने वेळेस दखल घेतली तर कामगारांचा विश्वास त्यांना मिळवता येतो. व्यवस्थापन व कामगार यांच्यात सुलभ संप्रेषण असेल तर कामगारांची मने वरिष्ठांच्या कल्याणकारी योजना कामगारांपर्यंत वेळेवर पोहोचतील. असे झाले तरच परस्पर संबंध दृढ होतात. परस्परावरील विश्वासामुळे सहसा समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे कामगारांचे मनोधैर्य वाढते. प्रश्न क्रमांक 5. संप्रेषण कौशल्य वाढवणे का गरजेचे असते? संप्रेषण कौशल्य वाढवण्यासाठी खालील मुद्द्यांची गरज असते. 1. भूमिका वठवणे. दुसऱ्यांचे विचार नीट समजावून घ्यायचे असतील तर श्रोत्यांनी बोलणाऱ्यांच्या अंतरंगात शिरणे आवश्यक आहे. म्हणजेच क्षणभर त्यांच्या भूमिकेत शिरून त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. 2.
डेल कार्नेजी अभ्यासक्रम पूर्ण करणे, भाषिक कौशल्य, पत्रलेखन इत्यादीशी संबंधित हा अभ्यासक्रम आहे. 3. वाचनाची गती वाढविणे. एव्हलिन वूड आणि अन्य लेखकांनी या संबंधीचे अभ्यासक्रम तयार करून ग्रंथबद्ध केले आहेत. ज्याची वाचनाची गती जास्त असते त्यांना थोड्या वेळात अधिक मजकूर वाचता येतो. 4. उत्तम श्रोता होणे. कोणत्याही जबाबदारीच्या जागेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा गुण अत्यावश्यक आहे. तो उत्तम श्रोता नसेल तर इतरांचे बोलणे त्याला समजणार तरी कसे. अर्थात या परिस्थितीत संप्रेषणाची वाट लागेल. इथे आपले गट क्रमांक 4चे प्रश्नोत्तर संपत आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लेसनचे प्रश्नोत्तरांसोबत भेटू. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून चॅनलला सपोर्ट करा. तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.